तर आज आहे होळी म्हणजेच शिमगा. आमच्या इथे शिमगा म्हणतात सगळी. आणि सगळं म्हणजे पूजेची तयारी झाल्या. हळदी कुंकू पाणी दूध कापूर, नंतर नारळ घेतलेले आहेत अर्पण करायला, नंतर नैवेद्य घेतलेला आहे. 2 नैवेद्य, एक देवळामध्ये आणि एक तिथं होळीमध्ये. आणि इथं केलेला आहे आजचा स्वयंपाक आहे. आणि आजचा स्वयंपाक आहे पुरणपोळी, कुरवडी, भजी, तिखट आमटी आणि आमटी, भात, तूप, त्यावर दूध पण घातलेलं आहे. तर चला आता आपण जाऊया होळी बघायला आणि सगळं हे अर्पण करायला. हा बोल. तर चला आता होळी पेटवायची काय बहुतेक नाही पेटवलेली, तयारी चालू आहे. तोवरच आपण जाऊ. नक्की चालू तर केलं का? नो पेटवली. चला तुम्ही आज केला नसतं. तर आज कोणवार आहे? आज आहे सोमवार. आणि ज्योतिबाची पूजा दाखव बाळा. पूजा दाखव, व्यवस्थित दाखव देवते. असं बरीनं दाखव.
हा हा आहे ज्योतिबा. हा हो इथे. तर आज पौर्णिमा पण चालू झाल्या आणि त्यामुळे आज अशी आहे आमचे ग्रामदैवत ज्योतिबा यांची पूजा. आणि इथे आहेत महादेव. आज आहे सोमवार. इथं आहेत मारुती आणि इथं ज्ञानेश्वर माऊली. आणि इथं विठ्ठल रुक्माई. तर चला आता दर्शन घेऊया आणि घरी जाऊया. आणि बाहेर तुम्ही बघितलीच होळी कशी पेटवली आहे. आणि आम्ही तिघी जणी आलोय कारण दीदी थोडंसं कामानिमित्त बाहेर गेलेत. हो ना समू? आम्ही चौघी आलोय. समूची मम्मी दुर्गाची मम्मी गेलेली आहे बाहेर. मग दीदी म्हणल्या मला यायला वेळ होईल, तोवर तुम्ही नैवेद्य ठेवून या. तर चला. होळी दाखव. होळी कशी दाखवते? खाली कर जरा, थोडं खाली कर. आमच्या गावात सगळ्या लेडीज आता येणार नैवेद्य अर्पण करणार. तर चला आमचा तर नैवेद्य अर्पण करून झालेला आहे. आता मी घरी जातो आणि दुर्गा मॅडमने आज व्हिडिओ करायचा खूपच मूड आलेला. चला. तर आम्ही म्हणजे तुमच्या बरोबर शेअरच करायचं राहून गेलं ती म्हणजे ही होळीतली राख. आणि ती घरी घेऊन आलोय आम्ही कारण आमच्या इथं देतात. आणि ही राख आता सगळीजण आम्ही लावणार आणि नंतर सगळ्या घराच्या कोपऱ्यात टाकणार कारण ह्यानी जी घरात निगेटिव्हिटी आहे ती भस्म होऊन जाते. ओम भट स्वाहा. तर चला. चला. जेवाय वाडा बघा काय उजेड पाडलाय. 3 वाजल्यापासून दुपारपासून पोळ्या केली त्या कसल्या लागते त्या आमटी पोळ्या. उजेड पाडलाय. होय चांगलं बोलाय शिकलायसा. तर खाल्ल्यावर एक घास खाल्ल्यावर सांगणार काय उजेड पडलाय. उजेड म्हणायला लागलायसा. उजेड स्वयंपाकाचा उजेड माझ्या बघणार आहे तुम्ही. होय तर चला उठा, तुम्हाला मी माझ्या स्वयंपाकाचा उजेड दाखवते. आणि याला काय झालं या चिक्याला चावायच लागले माकडाने. चला. पाय सगळा ओ काय बोला. क्वालिटी झाली. तांबडा रस्सा पांढरा रस्सा नाही. उद्या असता खरं उद्या तुमचा उपवास आहे त्यामुळं काय नाही. शाक आणि शाक आणि तिखट शाक क्वालिटी झालं. झालंय ना. भजी पण तळण घ्या ना. ती प्लेट द्या. पाडलं झालं. एकच केलं त्या आईने केलं.